मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले। शिवसेनेचा काल मेळावा झाला आणि त्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी जे काही भाषण केलं ते अतिशय मार्मिकपणे भाषण केलं, ज्यामध्ये त्यांनी अमित शहाला अक्षरशः अॅनाकोंडा म्हटला। हा तडीपार अॅनाकोंडा मुंबईला गिळायचा विचार करतोय, शिवसेनेला गिळायचा विचार करतोय, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाला गिळायचा विचार करतोय, म्हणजे ओरिजिनल शिवसेनेला गिळायचा विचार करतोय, महाविकास आघाडीला गिळायचा विचार करतोय। पण लक्षात ठेव अमित शहा, तुझ्या अॅनाकोंडाने तू जरी गिळलं तर तुझा अॅनाकोंडाचा पूर्ण चिरफाड करून आम्ही बाहेर पडू, अशा पद्धतीने काल टीका केली। परत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जबरदस्त टीका केली। टीका म्हणण्यापेक्षा सत्य बोलले ते, कारण की ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सतरंजा उचलताना दिसतंय त्याही भाजपच्या, अमित शहाच्या, देवेंद्र फडणवीसच्या, नरेंद्र मोदीच्या, काहीही झालं तरी भाजप भाजप भाजप। आता काय म्हटलं, याच्यावर प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं की बरं ठीक आहे अॅनाकोंडा, पण यांनीच एवढा मोठा काय हे अॅनाकोंडा तर हेच आहेत, यांनी मुंबई मागच्या 4 टर्मपासनं मुंबई गिळून ठेवली आहे। ओके, परत मुंबईमधलं डांबर खाल्लं, खिचडी खाल्ली, वेगवेगळ्या पद्धतीने टीका टिप्पणी केली। जेव्हा महापालिकेच्या निवडणुका येतात त्यावेळेस त्यांची ही टूम सुरू होते, मुंबई विकणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, ही आता जुनी सगळी गेसीपीटी काय म्हणतो कॅसेट झालेली आहे। त्यामुळे आता नवीन काहीतरी त्यांना स्क्रिप्ट रायटर कोण असेल तो शोधला पाहिजे। आणि अॅनाकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर आता अॅनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः आहेत। गेले 25 वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत आणि या अॅनाकोंडाचं वैशिष्ट्य वेगळं आहे, त्याचं पोट भरत नाही। म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली, मुंबई गिळली, मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली, त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले, मिठीतला गाळ गिळला, रस्त्यातला डांबर गिळला, तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही। त्यामुळे भस्म्या रोग माहिती आहे ना, भस्म्या रोग, तो भस्म्या रोग झालेला हा अॅनाकोंडा आहे। म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळेपण आहे। हा भस्म्या रोग झालेला अॅनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही, भरणार नाही। पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम, गिळण्याचं काम, तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे, अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम, डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम, डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम, मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत, ही भीती त्यांना दिसू लागली आहे, पराभव त्यांना दिसू लागलेला आहे। म्हणून अशा पण याचा जर विचार आपण सखोलमध्ये केला तर ज्या पद्धतीने आज महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे, हे राजकारण काही चांगल्या दिशेने जात आहे असं आपल्याला वाटत नाही। म्हणजे भविष्यात बघा, आता यांच्या पिढ्या तर निघाल्याच, पण आता जी काही येणारी पिढी आहे ते येणाऱ्या पिढीचं भविष्य या भाजपवाल्यांनी, या महायुतीने अक्षरशः चिरफाड करून टाकली। सगळ्यात महत्त्वाचं काय तर आता जे काही इलेक्शन आहेत, इलेक्शन येतील, इलेक्शन जातील, हो लोकसभा येईल, विधानसभा येईल, पण आज पिढ्या बर्बाद होताना दिसत आहे। याला कारण म्हणजे काय, आज शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही। ओके, जे काही शिकलेले तरुण आहेत त्यांना नोकरी धंदा कुठे मिळत नाहीये। ओके, आज महाराष्ट्रातील ज्या काही महिला आहेत, आपल्या महिला भगिनी, त्या सुरक्षित नाही आहेत की नाही। आता या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर सर्वसामान्य माणसाला काय लागतं, हो एक लागतं त्याला शांतता, समाजामधली शांतता, हाताला कामधंदा, नोकरी व्यवसाय, आणि शेतकऱ्याला लागतो त्याचा शेतीचा मालाला भाव, किंवा अतिवृष्टी किंवा नैसर्गिक संकट आलं तर अशा काळामध्ये सरकारची मदत। पण हे आपल्याला होताना दिसत आहे का तर नाही, आणि हे कधी झालं देखील नाही आणि होत देखील नाही। याला कारणीभूत कोण तर याला कारणीभूत हे
हरामखोर, निर्लज्ज, बेअक्कल, ट्रिपल इंजिनचं 3 डोक्याचं सरकार, हे सरकार याला कारणीभूत आहे मित्रांनो. म्हणूनच आता येणारे जे काही इलेक्शन्स आहेत त्या इलेक्शन्समध्ये भलेही आपण खेड्यागावात असो, आपलं नगरपालिका असो, महानगरपालिका असो, ग्रामपंचायत असो, पण आपल्याला मतदान करताना विचार करूनच मतदान करा. आणि हे जे काही ॲनाकोंडा आहेत या ॲनाकोंडांना आता संपुष्टात आणावा मित्रांनो. नक्कीच आणावंच लागेल, कारण की आपल्याला शिवसेनेचा भगवा हा संपूर्ण महाराष्ट्रावर फडकवायचा आहे. ठाकरे ब्रँड परत एकदा आपल्याला महाराष्ट्रामध्ये झळकवायचा आहे. आणि यावेळेस डबल ठाकरे ब्रँड आहे, सिंगल ठाकरे नाही, डबल ठाकरे ब्रँड आहे. तो डबल ठाकरे ब्रँड आपल्याला पुढे न्यायचा आहे मित्रांनो. धन्यवाद.